नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती प्रत्येक जनसामान्य व्यक्तीला खूपच उपयुक्त अशी ठरणार आहे. तर ही माहिती काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी ही महत्वाची अशी उपयुक्त माहिती आज आपल्याला समजणार आहे. तोपर्यंत आपण जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक नातेवाईक असेल, आपले व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम असेल, प्रत्येक सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होईल. तर दर्शको, आज आपण जाणून घेऊया की ही महत्वाची अपडेट काय आहे. तर दर्शको, सावधान. घर भाड्याने देण्यापूर्वी हे जे आता मी काही नियम आपल्याला सांगणार आहे, ते आपण याचा नीट अभ्यास करा. आपण आपलं स्वतःचं घर आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण भाडे तत्वावर देत असतो. तर हे भाडे तत्वाचे नियम आपल्याला मी आज सांगणार आहे. त्यामुळे आपण कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला तर दर्शको, आपण आपलं सर्वप्रथम जीडी ऑलराउंडर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांचे नियम आणि कायदेशीर अधिकार. भारतात, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात, घर भाड्याने देणे किंवा घेणे या दोन्ही गोष्टी अनेकदा होतात. कधी घरमालक त्रास देतात, तर कधी भाडेकरू घर रिकामे करत नाही. या सगळ्यावर आपला कायदा काय सांगतो? भाडेकरूचे हक्क काय आहेत आणि घरमालकाची सुरक्षितता कशात आहे? या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम बघा, एक भाडे करार. रेंट अग्रीमेंट हा सर्वात मोठा पुरावा. कोणतेही घर भाड्याने देताना किंवा घेताना सर्वात पहिली महत्वाची पायरी म्हणजे रेंट अग्रीमेंट, भाडे करार. 11 महिन्याचा करार. भारतात बहुतांश भाडे करार हा 11 महिन्याचे केले जातात. कारण 11 महिन्याच्या कराराला कायदेशीर मान्यता मिळवणे सोपे असते आणि त्यानंतर दोन्ही पक्ष आपापल्या संमतीने ते वाढवू शकतात. नोंदणी, रजिस्ट्रेशन आवश्यक. कायदा असे सांगतो की तुमचा भाडे करार हा लेखी आणि रजिस्टर असावा. फक्त नोटरी करण्यापेक्षा रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट कोर्टात जास्त महत्व असते. यामध्ये भाडं, डिपॉझिट आणि राहण्याचा कालावधी स्पष्ट लिहिलेला असावा. 2. भाडेकरूचे मुख्य अधिकार बघा. राइट्स अ टॅनेंट टेंटेंट. कायद्यानुसार भाडेकरूला काही मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. त्याचे उल्लंघन घरमालक करू शकत नाहीत. बघा, आपण एखादं भाड्याने घर घेतो, तर घरमालक विनाकारण आपल्याला जर त्रास करत असेल, तर आपल्याला काय नियम सांगतात बघा. अचानक घरात येण्यास मनाई. घरमालक असूनही तुम्ही भाडेकरूच्या परवानगीशिवाय किंवा पूर्वसूचना न देता कधीही त्यांच्या घरात थेट घुसू शकत नाही. भाडेकरूच्या खाजगी आयुष्याचा प्रायव्हेट आदर करणे कायद्याचे बंधनकारक आहे. घराची पाहणी करायची असल्यास आधी वेळ ठरवणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा बंद करता येत नाहीत. कितीही मोठा वाद झाला किंवा भाडेकरूने भाडे दिले नाही, तरी घरमालक घराचे पाणी, वीज किंवा गॅस कनेक्शन स्वतःहून तोडू शकत नाही. असे करणे बेकायदेशीर आहे. वाद झाल्यास पोलीस किंवा कोर्टाचा रस्ता धरावा लागतो. दुसरं, डिपॉझिट परत मिळवण्याचा हक्क. करार संपल्यानंतर आणि भाडेकरूने घर सोडताना घरमालकाने घेतलेले सिक्युरिटी डिपॉझिट परत करणे बंधनकारक आहे. जर घराचे काही नुकसान झाले असेल, तरच तेवढी रक्कम कापून उरते पैसे द्यावे लागतात. डिपॉझिट परत मिळवण्याचा हक्क बघा. करार संपल्यानंतर आणि भाडेकरूने घर सोडताना घरमालकाने घेतलेले सिक्युरिटी डिपॉझिट परत करणे बंधनकारक आहे. जर घराचे काही नुकसान झाले असेल, तरच तेवढी रक्कम कापून उरती पैसे परत द्यावे लागतात. वाजवी भाडेवाढ. घरमालक आपल्या मनाने कधीही कितीही भाडे वाढवू शकत नाही. रेट अग्रीमेंटपणे दरवर्षी किती टक्के वाढेल, उदाहरणार्थ 5% किंवा 10%, हे आधीच ठरलेले असावे लागते. आता हे भाडेकरूचे जे रूम घेतात, त्यांचे हे नियम झाले. आता घरमालकाचे मुख्य अधिकार बघा. घरमालकाच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी देखील कायद्याचे कडक नियम आहेत.
वेळेवर भाडे मिळण्याचा अधिकार. करारामध्ये ठरलेल्या तारखेला उदाहरणार्थ दर महिन्याच्या 5 किंवा 10 तारखेला भाडे मिळवणे हे घरमालकाचा कायदेशीर हक्क आहे. भाडेकरूने सलग 2-3 महिन्याचे भाडे दिले नाही, तर घरमालक त्याला घर रिकामी करण्याची नोटीस देऊ शकतो. बघा, घर रिकामे करून घेणे. जर घरमालकाला स्वतःहून राहण्यासाठी त्या घराची गरज असेल किंवा भाडेकरू घराचा गैरवापर करत असेल, तर घरमालक 1 ते 3 महिन्याची लेखी पूर्वसूचना नोटीस देऊन घर रिकामे करून घेऊ शकतो. बघा, मालमत्तेचे संरक्षण. भाडेकरू घरामध्ये घरमालकाच्या परवानगीशिवाय कोणतेही मोठे बांधकाम किंवा तोडफोड करू शकत नाही. जर घराचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई भाडेकरूलाच करावी लागते. बेकायदेशीर कृत्यावर बंदी. जर भाडेकरू त्या घरात राहून एखादा बेकायदेशीर व्यवसाय, जुगार किंवा इतर गुन्हेगारी कृत्य करत असेल, तर घरमालक तातडीने पोलिसात तक्रार करून त्याला बाहेर काढू शकतो. बघा, हे 3 नियम झाले. आता 4था नियम बघा काय आहे. पोलीस व्हेरिफिकेशन. काय गरज आहे? आजकाल कोणत्याही शहरात घर भाड्याने देताना पोलीस व्हेरिफिकेशन करणे कायद्याने बंधनकारक आहे. हे घरमालकाच्या सुरक्षितेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भाडेकरूची पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड काय आहे? तो कुठे काम करतो? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ना? याची खात्री याद्वारे होते. जर घरमालकाने पोलीस व्हेरिफिकेशन केले नाही आणि भाडेकरूने काही गुन्हा केला, तर घरमालक देखील कायदेशीर अडचणीत येऊ शकतो. हे 4 पॉइंट झाले. आता 5वा पॉइंट बघा. वाद झाल्यास काय करावे? जर घरमालक आणि भाडेकूर यांच्यात वाद झाला, तर थेट भांडण करण्याऐवजी खालील कायदेशीर मार्ग मी जे सांगतोय ते तुम्ही करावेत. रेट कंट्रोल कोर्ट. प्रत्येक भागात भाड्याच्या वादासाठी विशेष कोर्ट किंवा लवादा असतात. तेथे दाद मागता येते. पोलीस स्टेशन जर कोणी धमकावत असेल किंवा जबरदस्तीने घर खाली करून घेत असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. हे इतके भाडेकूर आणि घरमालकांना हे दोन्ही नियम लागू होतात. तर मित्रांनो, घरमालक आणि भाडेकूर नियम याबद्दलची ही सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही घर भाड्याने देत असाल किंवा घेणार असाल, तर रेंट अग्रीमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशन करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या जेडी ऑलराउंडरला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये पुन्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर हे घरमालक आणि भाडेकूर याचे एक मार्मिक नियम मी आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्याला जर काही शंका असतील, अ, भाडेकरू असेल, घरमालक असेल, या दोन्हींनाही मी मी अ, अ, संबोधित करतो. जर आपल्याला काही अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला कायदेशीर अधिकार काय आहे याचा हे सविस्तर नक्कीच सांगेन. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सेव्ह करायला विसरू नका. कारण हा सेव्ह म्हणजे आपल्याला या भाडेकूर आणि घरमालकाशी संबंधी माहिती आवश्यक ती भेटणार आहे. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.